ए शिवानी शिवानी बरं झालं तू आलीस. हे बघ, 1 मिनिट हे बाजूला ठेवशील? बोल, ऐकते. हे जरा बाजूला ठेवून बोललीस तर बरं होईल. बोल. मला जरा भीती वाटते. कशाची? ती करीना माझं नाव घेईल पोलिसांसमोर याची भीती वाटते मला. कशासाठी? कशासाठी काय, मी सीतचा खून केला असं ती पोलिसांना सांगेल याची मला भीती वाटते. तू केलायस का खून? नाही केलाय मी. मग कशाला घाबरतोस एवढा? तसं नाही, तिने जर का पोलिसांना माझं नाव सांगितलं तर जसं अजयला उचलून नेलं होतं पोलिसांनी तसं मला पण उचलून नेतील ना यार. कुलदीप, अरे तू कशाला इतका विचार करतोय? आपल्याला विश्वजित सरांनी सांगितलंय ना की काळजी करू नका. अरे त्यांनी लाख सांगितलं पण आपल्याला कळतं ना. आणि रेवती बोरकर काही सोपं पेपर नाहीये. त्यात माझं नशीब माहित आहे ना तुला. मी हमखास नापास होणार यात पण. आणि जर का रेवती बोरकरने करीनाला आपल्याबद्दल प्रश्न विचारले ना तर सगळ्यात आधी माझं नाव घेईल ती करीना. असं का वाटतंय तुला? आणि तुझंच पहिलं नाव का सांगणार ती? कारण मी सीदला कसं लुटलंय हे करीनाला माहितीये म्हणून. ते आम्हाला पण माहितीये ना. हा, पण करीनाला जास्त चांगलं माहितीये मी कसं लुटलंय सीदला. काय जास्त माहितीये तिला? कुलदीप, करीनाला असं काय माहितीये जे आम्हाला माहिती नाहीये? काही लपवतोयस का आमच्यापासून? नाही, कसं आहे, सीदला मी कसं लुबाडायचो हे करीनाला चांगलंच ठाऊक होतं. आणि तिने हे कुठे बोलू नये म्हणून मी तिला प्रेशराईज पण करायचो. इव्हन तो सीद गेल्यानंतर ती कशी फ्रॉड आहे हे दाखवण्याकरता मी सीदच्या वडिलांना तिच्या घरी पण घेऊन गेलो होतो. त्यात करीनानं सीदला लुबाडलंय असे आरोप पण मी केले होते. या सगळ्याचा कुठेतरी राग असणार ना तिच्या मनात. कुलदीप, या तू खूप विचार करतोयस. आणि करीनाला जर तुझं नाव घ्यायचं असतं ना तर तिने आतापर्यंत घेतलं असतं ना. आतापर्यंत तिला विचारलं नसेल म्हणून तिने घेतलं नाही नाव. पण इथून पुढे जर का रेवती बोरकरने तिला नाव विचारलं तर सगळ्यात आधी ती नाव घेईल ना यार माझं. भीत्या पाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ना, तसं झालंय तुझं. तो अजय बघ, एवढे पुरावे देऊन सुद्धा बिंदास फिरतोय आणि तू का एवढा घाबरतोयस? अजयची गोष्ट वेगळी आहे, माझी गोष्ट वेगळी आहे. बरं ठीक आहे, तू आता टेन्शन घेऊ नकोस. तुझं टेन्शन घालवण्यासाठी ना आपण कॉफी पिऊया. कॉफी? येस, चल चल चल. शिवानी, अरे माझ्या ऑफिस मधली कॉफी ना 1 नंबर असते कुलदीप. शिवानी, अरे चल ना, मी तुला कॉफी पाजते. चल. थँक्यू. वेलकम. तू काय आता मेड ठेवायचीच नाही असं ठरवलंस की काय? या करीनानी दगा दिल्यापासून भीतीच वाटते मला. काय माहिती कोण कुणासाठी काम करतंय, कुणाचीही गॅरंटी नाही. त्या सीदने आपल्याला सगळ्यांना कामाला लावून टाकलंय. हो ना, आता मलाही त्याचा राग येऊ लागलाय. यायलाच पाहिजे. मेल्यावर पिच्चा सोडत नाही. जेव्हापासून ह्याची ओळख झाली ना तेव्हापासून फक्त आणि फक्त माझं नुकसानच झालं. आधी माझे रोल गेले आणि आता या केसेस. हो ना, आणि मीही उगाचच अडकली या केसमध्ये. रशियाचं पण कॅन्सल झालं. तुला खरं सांगू, आज जर का सीद माझ्या समोर असताना तर त्याचा खूनच केला असता आणि त्याच्या बापाचा पण मर्डर केला असता. तू मारलंस का त्याच्या बापांना? वेडी आहेस का? तुला सांगितलं ना मी, तो जिवंत आहे, त्याचा काही खूनबिन झालेला नाही. ते व्हिडिओ खोटे असं तू म्हणालास, पण तो सापडतही नाहीये ना. असेल का कुठेतरी? पण आता मला काही काळजी करायची गरज, कारण माझा वकील कोण आहे माहितीये? कोण? विश्वजित चंद्रा. अरे पण तुझ्याकडे एवढे पैसे आहेत का? तुला माहितीये का त्यांच्या फीस किती आहेत? तो माझ्याकडे फीस मागत नाही. काय मेहरबान झालाय काय माहित. म्हणजे शिवानीनी आणि मी त्यांना फी बद्दल विचारलं तर म्हणाला मला माझी फी मिळाली आहे. हे बघ अजय, आधी तू कन्फर्म करून घे, नाही तर मोठी अमाऊंट सांगायचा. तुझी वाट लागायची. आणि तो पैशांसाठी फार हावरट माणूस आहे. तुला कसं माहित? कारण माझा लॉयर पण तोच आहे. काय? कसं काय? हो, आय सी. म्हणजे राजन पर्वतेंनी मदत केली म्हणायची. काय ग, तू त्या राजन पर्वतेपासून लांब जायचं म्हणतेस आणि अडकतच जातेस. मी प्रयत्न करते रे, पण मला आय डोंट नो व्हाय मी अडकतीये. इट्स जस्ट माय बॅड लक. हे सगळं ना त्या सिद्धमुळे आहे संजना. पण त्या सिद्धपेक्षा ना सिद्धचा बाप ना डोक्याला जास्त ताप आहे.
4 पैसे मिळतील म्हणून त्याच्या नादाला लागलो आणि आणखीनच अडकलो. कुठे गेला असेल रे? कुठेही गेला का असे ना, पण तो सापडला पाहिजे यार. माझ्यावरची एक केस मिटेल. तू जर खून झालं नाही म्हणतोयस तर मग सापडेल ना. आय होप. देवा वाचव. धवळे वाडकर. तो धनराज पळालाय, त्याचा पाठलाग करा. क्विक क्विक. मॅडम, तो जेसीबीवाला जेसीबी घेऊन पळतोय, काय करायचं? तुम्ही इथे थांबा यांच्या बरोबर. हो गरज वाटली तर ॲम्ब्युलन्स बोलून घ्या. तुम्ही चला. साहेब, साहेब, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम तुम्ही घ्यावा. शरण, अरे थांबणार बाबा,
शरण शरण बोललोय शरण 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 शरण. अरे हा स्वतःहूनच असा बोलतोय म्हणजे नक्कीच याचा काहीतरी डाव असणार. अरे कसला डाव कसलं काय, पळून पळून पायात गोळे आले राव. अरे हे तुम्हाला मला मारायचं आहे, काय करायचं ते करा, पण आधी मला अटक करा, पोलीस स्टेशन मध्ये न्यावा. अरे तेवढी ताकद असते तर इथनं पळून नसतो का गेलो. ते काय नाही, तुम्हाला मग पाहिजे ना तर मला उचलून घेऊन जातच आहे. अरे अरे पर्याय नाही. हो मॅडम थांबा हो. का केलं तुम्ही हे सगळं? पुन्हा किती वेळ पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच तेच सांगायचं. इथे तुम्ही विचारायचं नाहीये, मी जे विचारते ना फक्त त्याचं मुकाट्याने उत्तर द्यायचं. मी खरंच मरणाचं नाटक केलेलं नव्हतं, मला ऍक्टिंगची हौस होती म्हणून मी हे सगळं, आई शपथ देवा शपथ सांगतो, मी तो व्हिडिओ केवळ आणि केवळ ऑडिशन साठी केला होता. ते 2.5 लाख प्रेम बघत होतो मी सिद्धांतवर, त्याच्या चाहत्यांचं किती प्रेम आहे. त्यांच्या त्या प्रेमापोटीच तर मला एवढे पैसे मिळाले होते आणि तेच घेऊन मी गोव्याला गेलो होतो. बस, तुमचं गोव्याचं आणि किडनॅपचं पुराण ऐकायचं नाहीये मला. तुमचं आणि सिद्धांतचं नातं कसं होतं? कसं होतं म्हणजे मुलगा आणि बापासारखंच होतं. खोटं बोलताय तुम्ही. तुमच्या दोघांमध्ये खूप वाद होत होते, तुम्ही एकमेकांचे तोंडही बघत नव्हता. काय काय चाललंय हे सगळं? तुम्ही कशाबद्दल बोलताय मॅडम? लक्षात ठेवा, तुम्ही एका अशा बापाबद्दल बोलताय ज्याचा मुलगा नुकताच गेलाय. आता तर तुम्ही असंही म्हणालात की सिद्धार्थचा खून तुम्हीच केलाय आणि या गुन्ह्याखालीच आम्ही तुम्हाला अरेस्ट केलेलं आहे. तेव्हा आता बोला, पटापट बोला. देवा देवा देवा, काय बोलताय तुम्ही? अहो मी आणि खून. बस, इथे नौटंकी करायची नाही. ऑडिशन चालू आहे का तुमचं? मुकाट्याने आपला गुन्हा कबूल करा. अहो मी कसा खून करेन मॅडम? माझ्यासारख्या सज्जन प्रामाणिक आणि सच्शील माणसावर आरोप करण्याआधी तुम्ही सज्जन आणि प्रामाणिक स्वतःला म्हणून घेताना ना 4 वेळा विचार करा तुम्ही. तुम्हाला पकडण्याआधी ना आम्ही तुमची कुंडली काढली आहे. तुम्ही काय आहात ते आम्हाला बरोबर माहितीये. दारूचं व्यसन, व्यसनला लागणारा पैसा मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकता तुम्ही. दारूसाठी बायकोकडे पैसा मागायचा, तिने नाही दिला की तिला मारहाण करायची. बायकोच्या आजारपणाचं कारण करून मुलाकडनं पैसे उकळायचे
हेच करायचं ना तुम्ही? ही अत्यंत वैयक्तिक बाब आहे. मी माझी पत्नी, आम्ही दोघे आपापसात कसे बोलतो, कसे वागतो, हा खाजगी मुद्दा आहे मॅडम. तुम्ही जी चौकशी करतात ज्या केसची, त्याच्याशी याचा काही संबंध नाही. देश स्वतंत्र आहे अजून तरी. हो, पण तुमचा आणि तुमच्या मुलाचा संबंध आहे ना. मुलगा आहे ना तो तुमचा. मग काय, तो गेल्यावर तुम्हाला काहीच वाटत नाहीये? काय करताय तुम्ही? गोव्याला जाऊन लाईफ एन्जॉय करताय. फक्त पैसे उकळण्यासाठी हवे होता का तुम्हाला मुलगा? लाज नाही वाटत? तुमच्या अशा या वागण्याने तुमच्या मुलाच्या आत्म्याला शांती मिळेल का? ती त्याची आई जी एकटी पडली आहे, तिला टाकून निघून गेलात तुम्ही. लाज वाटते का तुम्हाला? तुमचा तो सिद्धांत आणि त्याची आई दोघेही गेले ते लवाट. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. तुम्हाला माझ्याबद्दल काही विचारायचं असेल तर विचारा, नाही तर मला जाऊ द्या प्लीज. सिद्धांत 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 सिद्धांत. काय बोललात तुम्ही? कुठे काय काय बोललात तुम्ही? हा ते रागाच्या भरात बोललो. रागाच्या भरातच माणूस खरं बोलतो आणि तुमच्याकडनं तेच अपेक्षित होतं. आता हे जे काही झालं ना, तो फक्त डेमो होता. इंटरोगेशन तर आत्ता सुरू होणार. त्यामुळे मुकाट्याने सगळं खरं सांगा, नाहीतर मला बोलतं करताही येतं. गपगुमान सांगा की आता बायको आणि मुलाबद्दल काय बोललात तुम्ही ते. मी सांगितलं, मी तुम्हाला रागाच्या भरात असं बोलून गेलो मी. बाकी काय. राग मलाही येतो हा. आणि मला तेव्हा राग येतो जेव्हा माझ्या समोर बसलेला माणूस माझ्यापासून काय ना काहीतरी लपवत असतो. खूप कमी वेळ आहे तुमच्याकडे. जे काय असेल ते लवकर सांगा, नाहीतर शपथ सांगतो सिद्ध, माझा मुलगा नाही आणि मी त्याचा बाप नाही.